नमस्कार मित्रांनो, इंजिनिअरिंग टेक मंत्र या माझ्या चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करतो. आपण MSBTच्या सिलेबसनुसार RAC सब्जेक्ट शिकत आहोत आणि सेकंड चॅप्टरसाठीचं हे दुसरं लेक्चर आहे. त्याच्यामध्ये आपण वेपर कॉम्प्रेशन रेफ्रिजरेशन सायकल हे न्यूमेरिकल पाहत आहोत. आपण एक पाहिलेलं आहे पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आणि आता 3-4 प्रॉब्लेम जे विचारलेले होते मागच्या 3-4 वर्षामध्ये ते आपण इथे पाहणार आहोत. एकदा रिवाइज करतो. कॉम्प्रेसरमध्ये वेपर जी आहे रेफ्रिजरंटची ती कॉम्प्रेस केली जाते, त्याचं प्रेशर वाढतं, टेम्परेचर वाढतं आणि त्याच्यानंतर कंडेन्सरमध्ये ती हीट रिजेक्ट करतं. कंडेन्सरमध्ये वेपरचं लिक्विडमध्ये रूपांतर होतं आणि जे लिक्विड रेफ्रिजरंट असेल ते एक्सपान्शन वॉलमध्ये एक्सपांड होतं. एक्सपांड झाल्यानंतर त्याचं प्रेशर कमी होतं, टेम्परेचर कमी होतं आणि लो प्रेशर असलेलं हे रेफ्रिजरंट इव्हॅपोरेट होतं. इव्हॅपोरेटरमध्ये ते हीट कलेक्ट करतं सराउंडिंग मधून आणि इथं आपल्याला रेफ्रिजरेशन इफेक्ट मिळतो. पुन्हा ते इव्हॅपोरेट झालेल्या वेपर ज्या रेफ्रिजरंटच्या त्या कॉम्प्रेस केल्या जातात. TS डायग्राम वरती या प्रोसेस 1 to 2 जी प्रोसेस आहे ती कॉम्प्रेशनची प्रोसेस आहे. 2 to 4 जी प्रोसेस आहे ती कंडेन्सर मधील हीट रिजेक्शनची प्रोसेस आहे. त्यातील 2 to 3 जी प्रोसेस आहे ती सेन्सिबल कूलिंगची प्रोसेस आहे आणि 3 to 4 जी आहे ती कंडेन्सेशनची प्रोसेस आहे. 4 to 5 जी प्रोसेस आहे ती आयसेन्थाल्पिक प्रोसेस आहे. एन्थाल्पी कॉन्स्टंट आहे चौथ्या पॉईंट पासून 5व्या पॉईंट पर्यंत. आणि 5 to 1 जी आहे ती रेफ्रिजरेशन इफेक्ट देणारी हीट ॲब्सॉर्प्शनची प्रोसेस आहे. इव्हॅपोरेशन इथं होतं रेफ्रिजरंटचं. तर आपल्याला COP असा मिळतो H1 मायनस हा पॉईंट H5 डिवाइड बाय कॉम्प्रेसर वर्क H2 मायनस H1 आपल्याला COP या सायकलचा मिळतो. म्हणजे आपल्याला COP फाइंड करायचा असेल वेपर कॉम्प्रेशन रेफ्रिजरेशन सायकलचा तर आपल्याला पहिल्या पॉईंट H1 H2 हा सॅच्युरेटेड लिक्विडचा पॉईंट H3 म्हणजे यातील एन्थाल्पी आणि या पॉईंटची एन्थाल्पी एकच असते. या 3 पॉईंटची एन्थाल्पी आपल्याला मिळाली की आपण COP काढू शकतो. बघा प्रॉब्लेम पाहूया आपण आता. A refrigeration system works on vapor compression cycle. Enthalpies at various points are given below. कोणकोणत्या एन्थाल्पी दिले बघा. पहिली एन्थाल्पी दिले कॉम्प्रेसर इनलेट. कॉम्प्रेसर इनलेट म्हणजे 1 पॉईंटची एन्थाल्पी दिली H1 दिले. किती दिले 1460. दुसरं काय दिलंय कॉम्प्रेसर आउटलेट म्हणजे ही जी कॉम्प्रेशनची प्रोसेस आहे त्यात आपल्याला H1 ची व्हॅल्यू दिली आहे, H2 ची व्हॅल्यू दिली आहे. कॉम्प्रेसर आउटलेट 1796 किलो जूल पर केजी. H1 H2 दिले. परत आपल्याला काय दिलंय इनलेट टू एक्सपान्शन वॉल. इनलेट टू एक्सपान्शन वॉल. एक्सपान्शन वॉलचे इनलेट काय म्हणजे ही एन्थाल्पी दिली आपल्याला. आता ही जी प्रोसेस आहे ती आयसेन्थाल्पिक प्रोसेस आहे. म्हणजे या पॉईंटची एन्थाल्पी या पॉईंटची एन्थाल्पी इक्वल आहे कारण ही प्रोसेस जी आहे ती एन्थाल्पी कॉन्स्टंट प्रोसेस आहे. म्हणजे आपल्याला ही एन्थाल्पी पण मिळाली कारण H4 इज इक्वल टू H5. किंवा आपण जर 1 2 या पॉईंटला 3 या पॉईंटला 4 असं मांडलं तर H3 इज इक्वल टू H4. आणि आपल्याला COP काढायचा आहे. COP आपला कसा निघणार रेफ्रिजरेशन इफेक्ट H1 मायनस इथला H4 आणि H1 मायनस H2 मायनस H1. पॉवर रिक्वायर्ड फॉर 1 kg ऑफ रेफ्रिजरंट सर्क्युलेटेड पर मिनिट. म्हणजे रेफ्रिजरंट सर्क्युलेशनचा मास फ्लो रेट दिलाय आणि त्याच्यावरून आपल्याला कॉम्प्रेसर ची पॉवर रिक्वायरमेंट काढायची आहे. बघा आपण सॉल्व्ह करूया. H1 दिले, H2 दिले, H3 दिले. H3 इज इक्वल टू H4 आणि COP H1 मायनस H4 डिवाइड बाय H2 मायनस H1. म्हणजे याचाच आपल्याला H1 कॉम्प्रेसरच्या इनलेटला आणि H4 इव्हॅपोरेटरच्या इनलेटला आपल्याला रेफ्रिजरेशन इफेक्ट मिळतो इथं. आणि H2 मायनस H1 मध्ये आपल्याला कॉम्प्रेसरचं वर्क मिळतं H2 मायनस H1. 1796 1460 आपल्याला ह्याचा COP 3.386 हा 8 मार्काला विचारलेला प्रश्न आहे. याच्यातला पहिला पॉईंट आपण कंप्लीट केला हा COP. दुसरा बघा काय सांगितलंय पॉवर रिक्वायर्ड फॉर 1 kg ऑफ रेफ्रिजरंट सर्क्युलेटेड पर मिनिट. बघा पॉवर रिक्वायर्ड म्हणजे कॉम्प्रेसरचं वर्क काय असणार मास फ्लो रेट इंटू H2 मायनस H1. H2 मायनस H1 एन्थाल्पीची तुम्ही जर युनिट बघितलं तर ते आहे बघा किलो जूल पर केजी.
आणि आपल्याला पॉवर रिक्वायरमेंट म्हणजे किलोवॅट मध्ये काढायचं आहे. फायनल आन्सर आपलं किलोवॅट मध्ये आलं पाहिजे. किलोवॅट म्हणजे काय? किलो जूल पर सेकंद. आता बघा, किलो जूल पर केजी, याला जर केजी पर सेकंद न मल्टिप्लाय केलं तर केजीला केजी गेलं, किलो जूल पर सेकंद आपला आन्सर येतो. सेम आपल्याला इथं अप्लाय करायचं आहे. मास फ्लो रेट कशामध्ये दिलाय? 1 kg पर मिनिट दिलाय. आपल्याला केजी पर मिनिट नको आहे, केजी पर सेकंद. म्हणजे 1 kg पर मिनिट म्हणजे 1/60 केलं तर 1 kg पर सेकंद झालं. हे 1/60 गुणिले H2 मायनस H1. H2 मायनस H1 कॉम्प्रेसरच्या इनलेट आणि आउटलेटची एन्थाल्पी आहे. आपल्याला इथं 5.6 किलो जूल पर सेकंद म्हणजे 5.6 किलोवॅट मिळाले. आपल्याला पुढे काय सांगितले बघा प्रॉब्लेम मध्ये? द रेफ्रिजरंट इज सुपरहिटेड बाय 15 डिग्री सेंटीग्रेड बिफोर इट एंटर्स द कॉम्प्रेसर. कॉम्प्रेसर मध्ये एंटर व्हायच्या आधी हे 15 डिग्रीनं सुपरहीट झालेलं आहे. अँड सबकूल्ड बाय 3 डिग्री बिफोर एक्सपान्शन होण्या अगोदर 3 डिग्रीनं हे सबकूल झालेलं आहे किंवा अंडरकूल झालेलं आहे. तर स्केच द सायकल ऑन पीएच अँड टीएस डायग्राम. बघा, पीएच डायग्राम मध्ये हा आपला नॉर्मल 1 पॉइंट असतो. आपल्याला इथं सॅच्युरेटेड वेपर मिळते. या सॅच्युरेटेड वेपर ऐवजी त्यांनी सांगितले की कॉम्प्रेसरच्या इनलेटला जी वेपर आहे, कॉम्प्रेसरच्या बघा हा जो पॉइंट आहे 1 इथून जर आपण काढलं तर हे झालं सॅच्युरेटेड वेपर लाईन. आणि याच्यावरून आपल्याला जवळपास लाईन कशी मिळणार? तर ही अशी मिळणार लाईन. पण त्याच्याऐवजी हा जो पॉइंट आहे हा 15 डिग्री सेंटीग्रेडने सुपरहीट आहे. आता टेम्परेचर इन्क्रीज आहे, तो दाखवायचा आपल्याला पीएच डायग्राम वरती. तर हे चेंज इन टेम्परेचर थोडंसं इन्क्लाइन टाईप दाखवलं. आणि इथं बघा टेम्परेचर टीएस डायग्राम वरती 1 to 1 म्हणजे ह्या पॉईंटचं टेम्परेचर आणि या पॉईंटचं टेम्परेचर याच्यामधला हा जो डिफरन्स आहे तो वर्टिकल डिस्टन्सचा डिफरन्स आहे तो 15 डिग्री सेंटीग्रेडचा. इथून सुरुवात झाली. आणखीन काही गोष्ट सांगितल्या त्यांना. आता 1 to 2 प्रोसेस जी आहे ती आयसेंट्रॉपिक प्रोसेस आहे, याच्यामध्ये काहीच चेंज नाही. 2 पर्यंत पोहोचलं त्याच्यानंतर हे पीएच डायग्राम वरती प्रेशर कॉन्स्टंट असल्यामुळे ही लाईन हॉरिझॉन्टल गेली आणि या पॉइंट मध्ये चेंज होतो. सॅच्युरेटेड लिक्विड जे आहे ते एक्सपांड होतं आणि एन्थाल्पी कॉन्स्टंट असल्यामुळे या पॉइंट लाईन नुसार होतं. पण त्याऐवजी हे अंडरकूल झाल्यामुळे किंवा सबकूल झाल्यामुळे हा पॉइंट हा 3 डिग्रीनं अंडरकूल म्हणजे इथपर्यंत गेला. आणि हा 3 to 4 आपल्याला आयसेंथाल्पिक एक्सपान्शन प्रोसेस मध्ये, म्हणजे हा जो पॉइंट आहे 1.1 पासून इकडे येणे त्याला सुपर हिटिंग झालं. आणि हा 3.3 पासून इकडे येणे म्हणजे हे झालं सबकूलिंग, हे झालं सुपर हिटिंग. बघा टीएस डायग्राम वरतीच 1 पासून हा पॉइंट सॅच्युरेटेड वेपर लाईन पासून हा पॉइंट वरती गेला, हा 15 डिग्री सेंटीग्रेडचा सुपर हिटिंग मिळाला. आणि 3 पासून हा पॉइंट खाली आला, 3 इथं आपल्याला मिळाला. हा जो पॉइंट आहे तो सबकूलिंगचा पॉइंट आहे. टेम्परेचर इथं ड्रॉप झालं. तर हा 8 मार्काला प्रश्न विचारलेला होता. आता आपण पुढचा प्रश्न पाहू. बघा, अटेम्प्ट एनी 2 ऑफ द फॉलोइंग. 16 मार्काला 3 पैकी 2 प्रश्न सोडवा म्हणून होता, म्हणजे हा प्रश्न 8 मार्काला. बघा काय काय दिले. इन सिंपल VCC पेपर कॉम्प्रेशन सायकल फॉलोइंग आर द प्रॉपर्टीज ऑफ R134A ॲट व्हेरियस पॉइंट्स. हे रेफ्रिजरंटचं नाव आहे. आपण या चॅप्टर मध्ये पुढं रेफ्रिजरंट बद्दल माहिती घेणार आहोत. त्याचं नॉमेनक्लेचर वगैरे कसं करतात ते आपण पाहणार आहोत. तर याच्यामध्ये R134A हा रेफ्रिजरंट वापरलेला आहे आणि ही जी सायकल आहे ती वेपर कॉम्प्रेशन सायकल आहे. बघा आपल्याला काय काय दिले यांनी. कॉम्प्रेसर इनलेट एन्थाल्पी दिले म्हणजे आपली ही H1 झाली. कॉम्प्रेसर डिस्चार्ज ती दिली आहे म्हणजे आपली H2 झाली. H1 माहित झालं, H2 माहित झालं. कंडेन्सर एक्झिट दिलेला आहे म्हणजे मगाशी आपल्याला जसं एक्सपांडरच्या इनलेटला दिलेली होती किंवा त्याला कंडेन्सरचं एक्झिट म्हटलं जातं. आणि आपल्याला H3 = 84.9 दिले म्हणजे आपण COP इझिली काढू शकतो. H3 म्हणजे H4 असतं, कारण ही जी प्रोसेस आहे एक्सपान्शनची कंडेन्सरच्या एक्झिट पासून इव्हॅपोरेटरच्या इनलेट पर्यंत ती आयसेंथाल्पिक प्रोसेस आहे. एन्थाल्पी कॉन्स्टंट असणारी प्रोसेस आहे. म्हणजे H1, H2, H3 आणि H3 = H4 म्हणजे आपल्याला ह्या चारही एन्थाल्पी मिळालेली आहेत. बघा पुढे काय त्यांनी सांगितलेलं आहे. द पिस्टन डिस्प्लेसमेंट व्हॉल्यूम फॉर द कॉम्प्रेसर इज 1.5 लिटर पर स्ट्रोक. आपल्याला मास फ्लो रेट ऑफ
रेफ्रिजरंट हा एका वेगळ्या टर्म मध्ये दिलेला आहे. काय दिलाय? 1.5 लिटर पर स्ट्रोक. एका स्ट्रोक मध्ये एखादं सिलेंडर असेल, समजा हे असं सिलेंडर असेल, याच्यामध्ये पिस्टन मूव्ह होत असेल, तर हे पिस्टन मूव्ह होताना हे पिस्टन एक स्ट्रोक ज्यावेळेला मूव्ह होतं त्यावेळेला याच्यामधून व्हॉल्यूम जे डिस्प्लेस होतं ते व्हॉल्यूम आपल्याला दिले 1.5 लिटर पर स्ट्रोक. एका स्ट्रोक मध्ये 1.5 लिटर व्हॉल्यूम मूव्ह होतं. वेपर आहे बघा, 1.5 लिटर व्हॉल्यूम मूव्ह होतं म्हणजे किती? तर 1.5 इंटू 10⁻³ मीटर क्यूब. आता हे व्हॉल्यूम झालं. आपल्याला फ्लो रेट काढायचा असतो जनरली केजी पर सेकंड मध्ये, कारण आपल्याला मगाशी किलोवॅट मध्ये रूपांतर करायचं होतं. तर आपण केजी पर सेकंड ज्यावेळेला एन्थाल्पीच्या डिफरन्सला मल्टिप्लाय केलेलं होतं एम इंटू H2 - H1, त्यावेळेला आपल्याला कॉम्प्रेसर पॉवर मिळालेली होती. म्हणजे आपल्याला याला कन्वर्ट करायचं आहे कशामध्ये? केजी पर सेकंड मध्ये. आपलं पहिलं एम हे आहे आणि हे झाल्यानंतर आपण कॉम्प्रेसरची पॉवर काढू शकतो. बघा आपल्याला पुढे आणखीन एक गोष्ट दिलेली आहे. एका स्ट्रोक मध्ये 1.5 लिटर होतं, पण ही कंटिन्युअस प्रोसेस असणार. एकदा स्ट्रोक मारला की थांबणार आहे असं नाही. एका मिनिट मध्ये त्यांनी दिले की 1600 RPM होतात, म्हणजे 1600 रोटेशन करतात ते एका मिनिट मध्ये. तर आपल्याला एका सेकंड मध्ये किती वेळा तो स्ट्रोक होणार आणि त्यानुसार किती व्हॉल्यूम आपलं मूव्ह होणार हे आपल्याला सुरुवातीला काढायचं. त्याचबरोबर त्यांनी व्हॉल्यूमेट्रिक इफिशियन्सी दिलेली आहे. म्हणजे ज्यावेळेला हे सिलेंडरचं व्हॉल्यूम 1.5 लिटरनं मूव्ह होतं त्यावेळेला ऍक्च्युअल जे मुवमेंट होती मासची ती त्याच्या 80%च आहे. म्हणजे 1.5 लिटर इंटू 0.8, 80%. 1.5 लिटरच्या 80% एवढंच आपलं रेफ्रिजरेंट मूव्ह होतं. भले आपण मागून फोर्स 100 चालवू पण आपला 80 पुढे जाते मास, हा याचा अर्थ आहे सोप्या शब्दामध्ये. तर आपल्याला कॉम्प्रेसर पॉवर काढायची किलोवॅट मध्ये आणि रेफ्रिजरेशनची कॅपॅसिटी काढायची टर्न ऑफ रेफ्रिजरेशन. रेफ्रिजरेशनची कॅपॅसिटी कशी असणार आहे? आपल्याला रेफ्रिजरेशन इफेक्ट माहित आहे, मास फ्लो रेट ऑफ रेफ्रिजरंट आपल्याला माहित आहे आणि मास फ्लो रेट ऑफ रेफ्रिजरंट माहित असल्यामुळे आपण रेफ्रिजरेशनची कॅपॅसिटी टर्न ऑफ रेफ्रिजरेशन मध्ये काढू शकतो. बघा हा सॉल्व्ह कसा केलाय. H1 दिलंय 183.2, H1 183.2, H2 दिलंय, H3 दिलंय लिहून घेतलं. H3 इजिकल टू H4 84.9 किलो जूल पर केजी. चारही एन्थाल्पी आहेत आपल्याकडे. आता बघा व्ही कॉम्प्रेसर म्हणजे त्या सिलेंडर मध्ये जी मुवमेंट होते सिलेंडरच्या व्हॉल्यूमची ती किती आहे? 1.5 लिटर पर स्ट्रोक आहे. व्हॉल्यूमेट्रिक इफिशियन्सी किती दिली आहे? 80%. आणि स्पीड काय आहे तर 1600 RPM स्पीड आहे. बघा व्हॉल्यूमेट्रिक इफिशियन्सी 80%. ऍक्च्युअल व्हॉल्यूम आपल्याला काढायचं आहे किती मूव्ह होतं. कसं काढणार तर 80% 1.5 लिटरच्या, जे आपल्याला इथं पर स्ट्रोक मध्ये ऍक्च्युअल व्हॉल्यूम किती रेफ्रिजरंटचं मूव्ह झालं ते मिळालं. 1.5 इंटू 0.8 इंटू 10⁻³ प्रत्येक स्ट्रोकला. बघा पुढे आपण आता 1600 RPM साठी किती होत आहे ते आपण काढलं. 1600 डिवाइड बाय 60 केलं तर केजी पर मीटर क्यूब पर सेकंड मध्ये आपल्याला मिळतंय. कारण हे मीटर क्यूब मध्ये आहे, लिटरचं आपण मीटर क्यूब मध्ये केलं. ही व्हॉल्यूमेट्रिक इफिशियन्सी आहे 0.8 आणि हा जो पॉइंट आहे 1600 RPM म्हणजे 1600 रोटेशन एका मिनिटामध्ये. तर आपण एका सेकंदात किती रोटेशन याने मल्टिप्लाय केले तर मीटर क्यूब पर सेकंद आपल्याला 0.032 मीटर क्यूब पर सेकंद मिळाला. आता आपल्याला त्याला केजी पर सेकंद मध्ये कन्वर्ट करायचं आहे. बघा आपल्याला आणखीन एक गोष्ट दिलेली होती इथं, स्पेसिफिक व्हॉल्यूम मीटर क्यूब पर केजी. आपल्याकडे स्पेसिफिक व्हॉल्यूम आहे आणि आपल्याकडे व्हॉल्यूमेट्रिक फ्लो रेट आहे. व्हॉल्यूमेट्रिक फ्लो रेट आहे आपल्याकडे मीटर क्यूब पर सेकंद, आपल्याकडे स्पेसिफिक व्हॉल्यूम आहे मीटर क्यूब पर केजी. तर या दोन्हीचा वापर करून आपण मास फ्लो रेट काढणार. कसं आपल्याला पाहिजे काय? केजी पर सेकंद आहे काय? व्हॉल्यूमेट्रिक फ्लो मीटर क्यूब पर सेकंद, स्पेसिफिक व्हॉल्यूम मीटर क्यूब पर केजी. मीटर क्यूब कॅन्सल झालं, केजी आहे ते वरती गेले केजी पर सेकंद. म्हणजे आपल्याला या दोघांचं डिव्हिजन केलं की मास फ्लो रेट मिळतो. व्हॉल्यूमेट्रिक फ्लो 0.032 डिवाइड बाय स्पेसिफिक व्हॉल्यूम. आता स्पेसिफिक व्हॉल्यूम घेतलंय कुठलं बघा, V1 घेतलं कारण ते कॉम्प्रेसरच्या इनलेटचं आहे. आपल्याला कॉम्प्रेसरच्या इनलेटचा रेफ्रिजरंटचा फ्लो रेट मिळाला. आता कॉम्प्रेसरच्या इनलेटचा फ्लो रेट मिळाला. कॉम्प्रेसरच्या इनलेट आणि आउटलेटला आपल्याला एन्थाल्पी माहिती आहे, इथे दिली
कॉम्प्रेसरच्या इनलेटला आणि आउटलेटला एन्थाल्पी आपल्याला माहिती आहे. इनलेटला ही आउटलेटला. तर आपल्याला त्याच्यातून किलो जूल पर सेकंड म्हणजे किलोवॅट मध्ये कॉम्प्रेसरची पॉवर रिक्वायरमेंट जी आहे ती मिळाली. आता आपल्याला इव्हॅपोरेटरच्या आउटलेटला रेफ्रिजरंटचा फ्लो रेट माहित आहे आणि रेफ्रिजरेशन इफेक्ट जो आहे तो आपल्याला m इंटू H1 मायनस H4 इंटू मास फ्लो रेट आणि आपल्याला तिथं रेफ्रिजरेशन इफेक्ट मिळाला आणि त्याला पर टन ऑफ रेफ्रिजरेशन मध्ये कन्वर्ट करायचं आहे. तर 41.06 किलो वॅट इतकं आलं. 1 टन म्हणजे ऑफ रेफ्रिजरेशन म्हणजे किती, तर 3.516 किलो वॅट आणि त्याला डिवाइड केल्यानंतर आपल्याला आन्सर मिळालं. सेकंड प्रॉब्लेम इझी प्रॉब्लेम होता. बघा आणखीन एक प्रॉब्लेम विचारलाय. दरवर्षी जवळपास याच्यावरती एक प्रॉब्लेम आहे 8 मार्कासाठी. जर तुम्हाला काही शंका असेल तर मला नक्की मेल करून विचारा किंवा कमेंट करा, मी तुम्हाला नक्की रिप्लाय करेन. बघा, अटेम्प्ट एनी टू ऑफ द फॉलोइंग 16 मार्काला आणि हा 8 मार्काचा क्वेश्चन आहे. काय दिलंय, रेफ्रिजरेशन सिस्टीम युझिंग R12 रेफ्रिजरंट वापरलेला आहे. एक गोष्ट सांगतो, ज्यावेळेला या फ्लोरोक्लोरोकार्बन या रेफ्रिजरंटची सुरुवात झाली त्यावेळेला सगळ्यात सुरुवातीला या रेफ्रिजरंट निर्मिती झालेली होती. R12 किंवा R11 R13 यांची झालेली होती. 1930च्या आसपास मध्ये याची सुरुवात झालेली होती वापर करण्यासाठी. आणि जो सगळ्यात पहिला रेफ्रिजरंट वापरला गेला वेपर कॉम्प्रेशन रेफ्रिजरेशन सायकल मध्ये तो होता इथाइल इथर. बघा आपण प्रॉब्लेम पाहूया. A refrigeration system using R12 refrigerant works on vapor compression cycle. Temperature in condenser and evaporator are 37 degree centigrade and minus 18 degree centigrade. म्हणजे बघा आता आपल्याला इव्हॉपरेटर आणि कंडेन्सरचं टेम्परेचर दिलेलं आहे. कंडेन्सरचं टेम्परेचर जे असेल ते म्हणजे या टेम्परेचरला वेपर रेफ्रिजरंट जो आहे तो कंडेन्स झाला, त्याचं लिक्विडमध्ये रूपांतर झालं. आणि इव्हॉपरेटर मध्ये म्हणजे या टेम्परेचरला लिक्विड रेफ्रिजरंट जो आहे तो इव्हॉपरेट झाला आणि त्याने हीट कलेक्ट केली, आपल्याला रेफ्रिजरेशन इफेक्ट मिळाला. एन्थाल्पी ऑफ R12 आफ्टर आयसेंट्रॉपिक कॉम्प्रेशन. बघा, आयसेंट्रॉपिक कॉम्प्रेशनची प्रोसेस 1 to 2 आहे, म्हणजे आपल्याला H2 ची व्हॅल्यू इथे दिलेली आहे. एन्थाल्पी ऑफ R12 आफ्टर आयसेंट्रॉपिक कॉम्प्रेशन 595.4 किलोजूल पर केजी. H2 ची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे. ती रेफ्रिजरंट सर्क्युलेटेड इज ॲट रेट ऑफ 100 kg per hour. ते मास फ्लो रेट ऑफ रेफ्रिजरंट पण आपल्याला दिलेलं आहे 100 kg per hour. आपल्याला सेकंड मध्ये kg per सेकंड मध्ये आपण यूज करतो जनरली, ते कन्वर्ट करून ठेवायचं 100 भागिले 36 जे काही येईल. तर काय काय काढायचं बघा याच्यामध्ये आपल्याला. एक म्हणजे कपॅसिटी ऑफ द प्लांट इन टर्न ऑफ रेफ्रिजरेशन. आता कपॅसिटी ऑफ प्लांट इन टर्न ऑफ रेफ्रिजरेशन म्हणजे आपल्याला रेफ्रिजरेशन इफेक्ट काढायचा, तो किलोवॅट मध्ये येईल आणि तो काढल्यानंतर आपल्याला त्याला टर्न ऑफ रेफ्रिजरेशन मध्ये कन्वर्ट करायचं आहे. काय काय लागणार कपॅसिटी ऑफ प्लांट इन टर्न ऑफ रेफ्रिजरेशन काढण्यासाठी, तर आपल्याला H1 आणि H4 या दोन गोष्टी गरजेच्या आहेत आणि त्याचबरोबर मास फ्लो रेट ऑफ रेफ्रिजरंट गरजेचं आहे. मास फ्लो रेट ऑफ रेफ्रिजरंट इंटू H1 मायनस H4 काढला की आपल्याला रेफ्रिजरंट इफेक्ट मिळणार आणि त्याला 3.516 डिवाइड केलं की आपल्याला या पहिल्या पॉईंटचा आन्सर मिळणार. दुसरा पॉईंट काय विचारलाय, पॉवर रिक्वायर्ड बाय कॉम्प्रेसर. पॉवर रिक्वायर्ड बाय कॉम्प्रेसर काय असतं, तर H1 आणि H2 ची व्हॅल्यू इथं गरजेची असते. H1 आणि H2 ची व्हॅल्यू गरजेची असते. आणि बघा यावेळेला H1 आणि H2 ची व्हॅल्यू गरजेची असते आणि त्याचबरोबर मास फ्लो रेट. आपल्याकडे H2 ची व्हॅल्यू दिलेली आहे. पुढं सीओपी साठी काय लागतं, H1 H2 आणि H4 लागतं. H1 H2 H4 लागतं. आणि शो द प्रोसेस ऑन पीएच चार्ट वरती हा प्रोसेस दाखवा. आणखीन आपल्याला एक टेबल दिलाय आणि त्याच्यामध्ये प्रॉपर्टी दिले R12 रेफ्रिजरंटच्या. बघा याच्यामध्ये आपल्याला दिले प्रॉपर्टी. टेम्परेचर दिले -18 डिग्री सेंटीग्रेड टेम्परेचर असताना रेफ्रिजरंटच्या प्रॉपर्टीज काय आहेत आणि टेम्परेचर 36 डिग्री सेंटीग्रेड असताना रेफ्रिजरंटच्या प्रॉपर्टीज काय आहेत. आपल्याला दोन प्रेशर दिलेत बघा.
एक प्रेशर आहे ते 1.6627 दिले बारमध्ये आणि दुसरं जे प्रेशर आहे ते 9.0726 बार, हे दोन प्रेशर आपल्याला दिलेले आहेत. आता हे जे वरचं आहे ते इव्हॅपोरेटर प्रेशर आहे, खालचं जे आहे ते कंडेन्सर प्रेशर आहे. त्याचबरोबर HF आपल्याला महत्वाची काय आहे, एन्थाल्पी महत्वाची आहे. आणि एन्थाल्पी ऑफ फ्लूइड म्हणजे जे लिक्विड फॉर्म मध्ये आहे या टेम्परेचरला रिप्रेझेंट त्यावेळची एन्थाल्पी. Hg म्हणजे एन्थाल्पी ऑफ गॅस किंवा वेपर फॉर्म मध्ये ज्यावेळेला रेफ्रिजरंट असेल, वेपर फॉर्म मध्ये ज्यावेळेला रेफ्रिजरंट असेल, जी लिहिले तिथं, आणि त्याचं टेम्परेचर -18°C असताना त्याची काय एन्थाल्पी आहे आणि त्याचं टेम्परेचर 37°C असताना त्याची काय एन्थाल्पी आहे, या गोष्टी दिलेल्या आहेत. बघा आपण सॉल्व्ह करूया. T1 T3 या दोन व्हॅल्यू लिहिल्या, इव्हॅपोरेटर टेम्परेचर, कंडेन्सर टेम्परेचर. बघा H2 आपल्याला डायरेक्टली त्यांनी दिलेला आहे. H2 इज इक्वल टू 595.4 kJ/kg. काय नावाने दिले त्यांनी की एन्थाल्पी ऑफ R12 आफ्टर आयसेंट्रोपिक कॉम्प्रेशन. आणखीन एक गोष्ट यामध्ये कुठेही नमूद केलेली नाही की याच्यामध्ये सबकुलिंग आहे किंवा सुपर हिटिंग आहे किंवा सॅच्युरेटेड वेपरचंच कॉम्प्रेशन झालं किंवा सॅच्युरेटेड लिक्विडचं एक्सपान्शन झालं, अशा पद्धतीने काहीच नोंदवलेलं नाही. आणि आपली जी आयडियल सायकल आहे ती आपण इथे कन्सिडर करायची. आयडियल सायकलनुसार सॅच्युरेटेड वेपरचं कॉम्प्रेशन होतं आणि सॅच्युरेटेड लिक्विडचं एक्सपान्शन होतं. त्या दोन गोष्टी कन्सिडर करून आपण जर पाहिलं तर आपल्याला बाकीच्या प्रॉपर्टीज मिळतात. बघा, सॅच्युरेटेड वेपरचं कॉम्प्रेशन होतं म्हणजे आपल्याला H1 ची व्हॅल्यू मिळते. H1 ची व्हॅल्यू रेफ्रिजरंट त्यावेळेला सॅच्युरेटेड वेपर म्हणजे पूर्णपणे गॅस फॉर्ममध्ये असणार आणि त्याचं टेम्परेचर जे असणार ते -18°C असणार, जे इव्हॅपोरेटरचं टेम्परेचर आहे. म्हणजेच आपल्याला H1 ची व्हॅल्यू दिलेली आहे 565. आपल्याला H1 ची व्हॅल्यू दिलेली आहे 565. दुसरी गोष्ट आपल्याला काय दिलेली आहे बघा, की HF ची व्हॅल्यू दिलेली आहे लिक्विड फॉर्म मध्ये रेफ्रिजरंट आणि 37°C. बघा, कंडेन्सरचं जे टेम्परेचर आहे ते 37°C आहे आणि कंडेन्स झाल्यानंतर रेफ्रिजरंट जो आहे तो सॅच्युरेटेड लिक्विड फॉर्म मध्ये असतो. याचाच अर्थ HF ची जी व्हॅल्यू आहे 37°C 455, ही आपल्याला H3 ची व्हॅल्यू देते. आपल्याला H3 ची व्हॅल्यू मिळते. H3 H1 आणि आपल्याला H2 त्यांनी ऑलरेडी दिलेला आहे. म्हणजे H1 H3 H2 मिळालं आपल्याला. H3 इज इक्वल टू H4 आपल्याला माहिती आहे, म्हणजे आपल्याला चारही एन्थाल्पी मिळालेली आहे. मास फ्लो रेट ऑफ आपल्याला रेफ्रिजरंट माहिती आहे. प्रॉब्लेम आपल्यासाठी खूप इझी आहे. पुढे रेफ्रिजरेशन इफेक्ट, मास फ्लो रेट 100/3600 kg/s मध्ये करून घेतलं. H1 - H4 आपल्याला हे 3.058 किलोवॅट इतकं आलं. याला टर्न ऑफ रेफ्रिजरेशन मध्ये म्हणजे 3.516 न डिवाइड केलं आपल्याला टर्न ऑफ रेफ्रिजरेशन मध्ये रेफ्रिजरंट इफेक्ट मिळाला. बघा, पॉवर रिक्वायर्ड फॉर कॉम्प्रेसर काय असणार आहे, m × H2 - H1. H2 ची व्हॅल्यू माहिती आहे, H1 ची माहिती आहे आपल्याला, इझी आहे. 0.8451 किलोवॅट कॅल्क्युलेशन आहे फक्त. COP काढला तसा रेफ्रिजरेशन इफेक्ट डिवाइड बाय पॉवर रिक्वायर्ड फॉर कॉम्प्रेसर काढल्यानंतर आपल्याला 3.6185 का आपल्याला COP मिळाला. आणखीन एक गोष्ट याच्यामध्ये सांगितलेली होती की शो द प्रोसेस ऑन pH चार्ट. मी दोन्ही दाखवलेले आहेत बघा. हा pH चार्ट आहे. 1 to 2 आपली स्टँडर्ड जी प्रोसेस आहे. 1 सॅच्युरेटेड वेपरचं कॉम्प्रेशन, H2 जी आहे ती सुपरहिटेड रिजनमध्ये, आणि 1 to 2 जी प्रोसेस आहे ती आयसेंट्रोपिक प्रोसेस. TS डायग्राम वरती आपल्याला वर्टिकल लाईन दिसेल, आयसेंट्रोपिक प्रोसेस. 2 to 3 कंडेन्सर मध्ये हीट रिजेक्शन होते आणि 3G जो पॉईंट आहे तो सॅच्युरेटेड लिक्विडचा पॉईंट आहे. 3 to 4 आयसेंट्रोपिक एक्सपान्शन, त्यामुळे H3 इज इक्वल टू H4 आणि 4 to 1 आपल्याला रेफ्रिजरेशन. हा थोडासा अवघड आहे, थोडासा, जास्त नाही. हा पण प्रॉब्लेम तुम्हाला 8 मार्कासाठी विचारलेला होता 2 वर्ष अगोदरती. आणि बघा, आपण पाहूया थोडस एन्ट्रॉपीचा याच्यामध्ये कन्सेप्ट आहे आणि त्याच्यामुळे थोडासा क्लिष्ट आहे, पण आपण तरी याच्यामध्ये 2 ते 3 मार्क सहज मिळवू शकतो या प्रॉब्लेम मध्ये. कारण आपल्याला COP काढायला सांगितलेलं आहे किंवा आपल्याला
वेट ऑफ रेफ्रिजरंट म्हणजे मास फ्लो रेट ऑफ रेफ्रिजरंट 1 टन कॅपॅसिटीसाठी आपण काही ना काहीतरी याच्यामध्ये इझिली काढू शकतो. बघा मागासारखाच प्रॉब्लेम आहे. फ्रेऑन वेल रेफ्रिजरंट म्हणजे आर्ट वेल रेफ्रिजरंट वापरलेला आहे याच्यामध्ये. इव्हॉपरेटर टेम्परेचर दिलंय -20, कंडेन्सेट टेम्परेचर दिलंय 30. म्हणजे मगाशी जसं सांगितलं की -20 डिग्री सेंटीग्रेडला एन्थाल्पी एन्ट्रॉपीच्या व्हॅल्यू आपल्यासाठी महत्वाचे आहे. जर आपल्याला रेफ्रिजरंट सुपर हिटेड आहे किंवा सब कूल्ड आहे, अंडर कूल्ड आहे, या पद्धतीनं काही दिलं नसेल तर. द रेफ्रिजरंट एंटरिंग द कॉम्प्रेसर इज ड्राय सॅच्युरेटेड. बघा ड्राय सॅच्युरेटेड आपल्याला दिलेला आहे. H1 चा जो एक्झॅक्ट पॉइंट आहे तो पेपर सॅच्युरेशनची लाईन आहे त्या लाईनवरती आहे. म्हणजे आपला वन कंडिशन चा जो एन्थाल्पी असणार तो गॅस फॉर्ममध्ये किंवा वेपर फॉर्ममध्ये असणार. आणि 342.6 -20 डिग्री सेंटीग्रेड जसं आपलं इव्हॉपरेटरचं टेम्परेचर आहे. म्हणजे आपल्याला H1 ची व्हॅल्यू इथं त्यांनी दिलेली आहे. आणि याच्याबरोबर आणखीन एक गोष्ट दिलेली आहे बघा, टेक CP स्पेसिफिक हीट ऑफ हेरॉन 12. आता इथे स्पेसिफिक हीट दिली याचाच अर्थ हा जो रेफ्रिजरंट आहे हा रेफ्रिजरंट हीट झालेला आहे किंवा कूल झालेला आहे. बघा हा रेफ्रिजरंट जो आहे तो हीट झालेला आहे किंवा कूल झालेला आहे. हिटिंग झाल्यानंतर काय होतं तर त्याचं टेम्परेचर वाढतं. आपण लॅटेंट हीटचा इथं विचार करत नाही, तर सेन्सिबल हीटचा विचार होणार. लॅटेंट हीटमध्ये काय होणार ते टेम्परेचर कॉन्स्टंट असताना फेजमध्ये चेंज होणार. इथं स्पेसिफिक हीट दिले म्हणजे स्पेसिफिक हीट दिल्यानंतर एका युनिटचं 1 युनिट मासचं टेम्परेचर 1 डिग्री सेंटीग्रेड न वाढण्यासाठी लागणारी ऊर्जा दिलेली आहे आपल्याला. स्पेसिफिक किती दिलेली आहे 0.165 दिलेली आहे CP इन सुपर हिटेड रिजन. आता सुपर हिटेड रिजन मध्ये रेफ्रिजरंट हा वेपर फॉर्म मध्ये असणार. म्हणजे वेपर फॉर्म मध्ये जो रेफ्रिजरंट आहे मग मी तुम्हाला कंडेन्सर मध्ये दाखवलेली होती ती लाईन, की त्या लाईन वरती तो थोडासा पार्ट जो आहे तो सेन्सिबल कुलिंग होणार आणि त्याच्यानंतर कंडेन्सेशन होणार. त्याच पद्धतीने इथं सेन्सिबल कुलिंगचा त्यांनी झोन सांगितलेला आहे. स्पेसिफिक हेरॉनची सुपर हिटेड रिजन मध्ये 0.165 आहे ते त्यांनी नमूद केलेलं आहे. बघा स्केच pH and TS diagram and calculate COP weight of refrigerant for 1 ton of capacity compressor power required. COP काढण्यासाठी आपल्याला H1, H2 आणि H3 या तिन्हीची गोष्ट गरज असते. वेट ऑफ रेफ्रिजरंट फॉर 1 टन ऑफ कॅपॅसिटी. 1 टन कॅपॅसिटी म्हणजे रेफ्रिजरेशन इफेक्ट आपल्याला दिलेला आहे. आपल्याला N इंटू H1 - H4 ची व्हॅल्यू दिलेली आहे आणि आपल्याला M ची व्हॅल्यू काढायची आहे. जर आपल्याला H1 H4 माहिती असेल तर आपण M काढू शकतो. आणखीन काय दिलंय बघा, कॉम्प्रेसर पॉवर रिक्वायर्ड म्हणजे H1 H2 आणि इथं मास फ्लो रेट ऑफ सोल्युशन काढली. सोल्युशन मास फ्लो रेट ऑफ रेफ्रिजरंट बघा -20 डिग्री सेंटीग्रेडला आपल्याला एन्थाल्पी दिलेली आहे. वेपरची आपल्याला हवी आहे 342.6. आपल्याला H1 ची व्हॅल्यू माहिती H1 342.6. आणखी एक गोष्ट आपल्याला दिलेली आहे बघा कोणती, 30 डिग्री सेंटीग्रेड टेम्परेचरला लिक्विडची एन्थाल्पी आपल्याला माहित आहे. म्हणजे आपल्याला H3 ची व्हॅल्यू माहिती आहे. आपल्याला H3 ची व्हॅल्यू माहिती आहे 228.54. 228.54. आपल्याला H1 ची व्हॅल्यू माहिती आहे, H3 ची व्हॅल्यू माहिती आहे. H1 ची व्हॅल्यू माहिती आहे, H3 ची व्हॅल्यू माहिती आहे. H3 इज इक्वल टू H4. H3 इथं बघा H3 इज इक्वल टू H4 pH डायग्राम वरती. म्हणजे आपल्याला H1 माहिती आहे, H4 माहिती आहे. आपल्याला रेफ्रिजरेशन इफेक्ट माहिती आहे 1 टन ऑफ रेफ्रिजरेशन. तर आपण मास फ्लो रेट काढू शकतो इझिली. बघा इथे मी सॉल्व्ह केलं आधी ते इझी होत होते. रेफ्रिजरेशन इफेक्ट इज इक्वल टू 1 टन इज इक्वल टू 3.5167 किलो जूल पर सेकंड M इंटू H1 - H4. आपल्याला H1 - H4 किलो जूल पर kg मिळालं आणि त्याच्यावरून आपण M काढला मास फ्लो रेट 0.0308 kg पर सेकंड. आता आपण प्रॉब्लेम मध्ये पाहू. थोडासा अवघड प्रॉब्लेम आहे बघा. तर आपल्याला हा जो पॉइंट आहे 2 याची एन्थाल्पी माहित नाही. बघा आपल्याला सॅच्युरेटेड वेपरची एन्थाल्पी माहिती आहे 363. म्हणजे कोणती तर 2 डॅश या पॉइंटची एन्थाल्पी माहिती आहे.
2 डॅश पॉईंटची आपल्याला एन्थाल्पी माहित आहे आणि ती आहे 363 पॉईंट, किंवा त्या पॉईंटचा आपल्याला एंट्रॉपी माहित आहे, नाही सॉरी, हा त्या पॉईंटची आपल्याला एंट्रॉपी माहित आहे 1.543 2 डॅशची, पण आपल्याला 2 पॉईंटची एन्थाल्पी माहित नाही आणि आपल्याला 2 पॉईंटची एन्थाल्पी काढायची, की 2 पॉईंट जो 2 आहे तिथे एन्थाल्पी किती असते. आणि ती काढण्यासाठी बघा 1 to 2 जी प्रोसेस आहे 1 to 2 ही कॉन्स्टंट एंट्रॉपी प्रोसेस आहे, आयसेंट्रॉपिक प्रोसेस आहे. S1 इज इक्वल टू S2 असणार, S1 इज इक्वल टू S2, आणि आपल्याला S1 ची व्हॅल्यू माहित आहे. आपल्याला इथं S1 ची व्हॅल्यू माहित आहे बघा. एंट्रॉपी, आता वेपरची एंट्रॉपी असणार S1 पॉईंट आपल्याला सॅच्युरेटेड वेपर पॉईंट आहे 1.56, म्हणजे S2 ची एंट्रॉपी पण आपल्याला तितकीच असणार 1.566, पण आपल्याला हे जे दिले ते सॅच्युरेटेड वेपर जर असेल तर त्याची एंट्रॉपी दिलेली आहे या पॉईंटची, कंडेन्सर टेम्परेचरची. पण ऍक्च्युअली आपल्याला कंडेन्सर टेम्परेचर 30 डिग्री सेंटीग्रेड वरती सुपर हिटेड वेपरची काढायची आहे, या पॉईंटची हवी आहे आपल्याला. S1 इज इक्वल टू S2 आहे, S2 डॅश नाही, पण आपल्याला माहिती कोणते कोणते पॉईंट आहेत. आपल्याला S1 माहिती आहे, S2 डॅश माहिती आहे, आणि आपल्याला S2 काढायचं आहे. S2 आता बघा 0.222 डॅश ही जी प्रोसेस आहे ती कूलिंगची प्रोसेस आहे. 0.222 डॅश ही जी प्रोसेस आहे ती कूलिंगची प्रोसेस आहे. कशाच्या कूलिंगची प्रोसेस आहे तर सुपर हिटेड वेपरच्या कूलिंगची प्रोसेस आहे. आणि ज्यावेळेला ही कूलिंगची प्रोसेस असते त्यावेळेला थर्मोडायनॅमिक्स मध्ये जी चेंज इन एंट्रॉपी आहे प्रोसेस 2 to 2 डॅश मध्ये, चेंज इन एंट्रॉपी जी प्रोसेस आहे T2 डॅश टू T2 हे जे टेम्परेचर आहे, किंवा 2 डॅश टू 2 ही जी चेंज इन एंट्रॉपी कूलिंगची प्रोसेस आहे ती एन्थाल्पीने दाखवली जाते. चेंज इन एन्थाल्पी म्हणजे Cp इंटू dt, स्पेसिफिक हीट इंटू चेंज इन टेम्परेचर. डेल्टा एस इज इक्वल टू सायक्लिक इंटिग्रेशन ऑफ T1 टू T2 dq बाय t. तर dq म्हणजे काय तर इथं Cp इंटू dt, हा Cp बाहेर घेतला dt बाय t, तर याचं इक्वेशन काय आलं तर डेल्टा एस इज इक्वल टू Cp इंटू लॉग ऑफ T2 अपॉन T2 डॅश. आपल्याला T2 डॅश माहित आहे, याचं टेम्परेचर आपल्याला माहित आहे बघा, याचं टेम्परेचर माहित आहे, 2च माहित नाही आपल्याला. T2 डॅशचं टेम्परेचर माहित आहे, हा सुपर हिटेड रिजन मध्ये आहे. तर T2 डॅशचं जे टेम्परेचर आहे ते कंडेन्सर टेम्परेचर आहे 30 डिग्री सेंटीग्रेड, 303 झालं. आणि या फॉर्म्युलामध्ये आपण Cp ची व्हॅल्यू घातली, लॉग ऑफ T2 अपॉन T2 आपल्याला काढायचं आहे, T2 डॅशची व्हॅल्यू घातली, तर हा चेंज इन एंट्रॉपी आहे. चेंज इन एंट्रॉपी कुठून 2 डॅश पासून 2 पर्यंतची चेंज इन एंट्रॉपी आहे. आपल्याला T2 डॅशची एंट्रॉपी माहित आहे, कारण वेपर फॉर्म मध्ये 30 डिग्री सेंटीग्रेड टेम्परेचर असताना, वेपर फॉर्म मध्ये 30 डिग्री सेंटीग्रेड टेम्परेचर असताना असणारी एंट्रॉपी 1.543 आहे. त्याच्यामध्ये डेल्टा एस ऍड केल्यानंतर आपल्याला S2 ची व्हॅल्यू मिळणार, आणि S2 इज इक्वल टू S1 आपल्याला माहिती आहे बघा. S1 इज इक्वल टू S2 आपल्याला माहिती आहे, S1 ची व्हॅल्यू 1.566 आपल्याला दिलेली आहे. S2 ची व्हॅल्यू आपण डिवाइड करून दिली, S2 डॅश ची व्हॅल्यू लिहिली 1.543 प्लस डेल्टा एस ची व्हॅल्यू लिहिली. डेल्टा एस ची व्हॅल्यू या इक्वेशन नुसार हे इक्वेशन इथं पुट केलं तर आपल्याला मिळतंय 1.566 इज इक्वल टू बघा 1.566, कारण S1 ची व्हॅल्यू 1.566 आहे म्हणून इज इक्वल टू S2 डॅश म्हणजे 1.543 इथलं S2 डॅश, आणि तिथून आपल्याला डेल्टा एस टाकायचा म्हणजे या इक्वेशन नुसार. हे इक्वेशन जर थर्मोडायनॅमिक्स तुम्ही व्यवस्थित अभ्यासला असेल तर हिटिंग आणि कुलिंग प्रोसेसमध्ये ज्यावेळेला स्पेसिफिक हीट, कॉन्स्टंट प्रेशर स्पेसिफिक हीट असते Cp, त्यावेळेला ही जी एनर्जी चेंज आहे ती एन्थाल्पीने दाखवली जाते, चेंज इन एन्थाल्पीने. जर Cv दिलेली असेल तुम्हाला व्हॅल्यू, त्याचा कॉन्स्टंट व्हॉल्यूम असेल, तर त्यावेळेला आपल्याला ही जी एनर्जी आहे ती चेंज इन इंटरनल एनर्जी असते डेल्टा यू.
बघा हे जे इक्वेशन आहे ते असं आहे, तुम्ही डायरेक्ट जर एखाद्या पुस्तकात बघितलं तर तुम्हाला हेच इक्वेशन दिसेल डायरेक्टली, सीपी इंटू लॉग ऑफ टी टू अपॉन टी टू डॅश. या पद्धतीने तर पुट केलं जातं. सीपीची व्हॅल्यू माहिती आहे 0.165 डॉट टी टू अपॉन 303 आणि आपण याच्यावरून टी टू 348.3 केल्विन, आपल्याला टी टू ची व्हॅल्यू मिळाली. आता बघा आपल्याला एंट्रॉपी नाही, एन्थाल्पी नाही मिळाली अजून, आपल्याला फक्त टी टू टेम्परेचरची व्हॅल्यू मिळाली. आणि आता आपण टेम्परेचरची व्हॅल्यू मिळाल्यानंतर या टेम्परेचरला असणारी एन्थाल्पी काढू. कशी काढणार? आपल्याला चेंज इन टेम्परेचर माहिती आहे, टी टू मायनस टी टू डॅश, स्पेसिफिक हीट माहिती आहे वेपरची, तर आपण टू डॅशची एन्थाल्पी प्लस चेंज इन एन्थाल्पी ऍड केल्यानंतर आपल्याला एच टू ची एन्थाल्पी मिळणार. तर बघा एच टू इज इक्वल टू एच टू डॅश प्लस सीपी इंटू टी टू मायनस टी टू डॅश. आपण इथं मगाशी एन्ट्रॉपी टाकलेलं होतं, इथं एन्ट्रॉपी एस टू ची एन्ट्रॉपी इज इक्वल टू एस टू डॅश ची एन्ट्रॉपी प्लस आपला चेंज इन एन्ट्रॉपीचा फॉर्म्युला डेल्टा एस. त्याच पद्धतीनं एन्थाल्पी ऑफ टू इज इक्वल टू एस टू डॅशची एन्थाल्पी प्लस सीपी इंटू टी टू मायनस टी टू डॅश. इथं आपल्याला ही चेंज इन एन्थाल्पीचं आहे, मगाशी जे होतं ते चेंज इन एन्ट्रॉपीचं होतं. चेंज इन एन्ट्रॉपी डेल्टा एस इज इक्वल टू सायक्लिक इंटिग्रेशन. सायक्लिक इंटिग्रेशन म्हणजे एका सायकलमध्ये ते प्रोसेस होते आणि ती सायकल पूर्ण होताना त्या प्रोसेससाठी जितकी एनर्जी ट्रान्सफर होईल ती dq बाय टी ने दिली जाते. आणि त्याचं इंटिग्रेशन केल्यानंतर आपल्याला इंटिग्रेशन टेम्परेचर व्हॅरिएशन काय आहे आपल्याचं टी टू डॅश टू टी टू, म्हणून आपल्याला तो फॉर्म्युला मिळालेला आहे. बघा आपल्याला टी टू माहित झालेला आहे, टी टू डॅश माहिती आहे, सीपी माहिती आहे, एच टू डॅश याची एन्थाल्पी माहिती आहे. कुठं माहिती आहे बघा इथं एच टू डॅश आपल्याला 363.56 वेपर फॉर्म आहे, टू डॅश वरती 30 डिग्री सेंटीग्रेड टेम्परेचर आहे, म्हणजे किती झालं आहे 363.56. 363.56 प्लस सीपी टी टू मायनस टी टू डॅश, तर याचं कॅल्क्युलेशन आपलं 371.03 किलो जूल पर केजी झालं. कॉम्प्रेसर पॉवर आपल्याला कॉम्प्रेसर पॉवरचं माहिती आहे एम इंटू एच टू मायनस एच वन. एच टू ची व्हॅल्यू काढली आपण 371.0 एच वन ची माहिती आहे टेबलवरून, तर आपण मास फ्लो रेट मगाशी काढलेला होता. कॉम्प्रेसर पॉवर मिळाली. सीओपी कसा आहे ना, रेफ्रिजरेशन इफेक्ट आपला 1 टन ऑफ रेफ्रिजरेशन आहे. कॉम्प्रेसरची पॉवर आपल्याला मिळालेली आहे 4.016 माझ्याचा सीओपी आहे. बघा हे 4 प्रॉब्लेम मी जे तुम्हाला एक्झाम मध्ये विचारलेले होते 8 मार्कासाठी ते घेतलेले आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला काही शंका वगैरे असतील तर तुम्ही मला कमेंट करून सांगा. माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की सांगा. याच्यामध्ये काही चेंजेस करायचे असतील तर मला तुमचे सजेशन्स हवे आहेत. आणि तुम्हाला जर इथून पुढचे सगळे व्हिडिओचं नोटिफिकेशन हवं असेल तर माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.